टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्याचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी ज्या तालुक्यात अनेक लोकांना फसवण्याचा धुमाकूळ घातलेला आणि सत्तेत असल्यामुळं त्या लोकांना दाबून ठेवण्याचं काम या विक्रम सावंतांनी केलेलं। आज बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत। काही मंडळी उपोषणला विक्रम सावंतांच्या विरोधात फोटो लावून उपोषणला बसले होते की आमच्यावरती फार मोठा हा अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आमचा दूर करावा म्हणून। आणि म्हणून अशा या जनतेला शेतकऱ्यांना फसवणाऱ्या माजी आमदारांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। संबंधित ज्या ज्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून या माजी आमदारांच्यावरती रीतसर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील। मधगोंडा माळी म्हणून उमदेचे शेतकरी आहेत। मागच्या बोर्डात मार्केट कमिटीला 6 एकर जमीन त्यांची 25 लाखाला हिने ठेवून त्यांच्याकडं 1,65,00,000 रुपये त्याच्या नावावरती जमा केले मार्केट कमिटीची। आणि त्या पैशातून त्या 1,65,00,000 मधून वेगवेगळ्या माणसांच्या नावावरती हे माजी आमदार विक्रम सावंतांनी त्यांना पैसे मारायला लावले आणि 1,65,00,000 त्यांच्या नावावरती फक्त 25 लाख रुपये त्यांनी शिल्लक ठेवले। आणि तो माणूस गेले अनेक वर्षे एरदाऱ्या मारतोय, तक्रारी करतोय, कुणी त्याच्या आतापर्यंत दाद घेतलेले आहे। म्हणून परवा ते माणूस उपोषणला बसला होता, परत आता त्यानं आत्मदान करण्याचा इशारा दिलेला आहे। म्हणून ज्या माणसाला फसवलं आहे या मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्याच्यावरती या माजी आमदारांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जे अधिकारी असतील, मग DDR असतील, DDRची वास्तविकता ही जबाबदारी आहे। DDRने सखोल चौकशी करून यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। त्याचबरोबर श्रीशैल परगोंडा म्हणून उमदेचे आहे। त्याच माजी आमदार विक्रम सावंतांनी 3 एकर जागा हायवे टच असलेली त्याला नोकरी लावतो म्हणून त्यांनी ती जागा त्याच्याकडून खरेदी करून घेतलेली आणि त्या माणसाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती स्वतः विक्रम सावंतांनी लिहून दिलंय की मी तुला नोकरी लावतो। ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आज त्याचं वय आहे आता 45। आता कशात त्यांना नोकरी लावणार हे काय यांच्या घरच्या शेतात आणून लावणार आहेत नोकरीला। आणि म्हणून असं ज्या मंडळींच्यावरती त्यांनी फसवणूक केलेलं आहे याची चौकशी व्हावी। कारखाना करतो, नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांची उमदी विजापूर हायवेची असलेली जमीन घेतलेली आहे। त्यातली 20-21 लोक आमच्या संपर्कात आहेत, ते आता उपोषणला बसणार आहेत। याची खरी काय आहे, लोकांना किती आणि फसवलं आहे याची शहानिशा करून शासनाने यांच्यावरती संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन कडक कारवाई करून जो शेतकऱ्यांना लोबाडण्याचं काम करतोय अशा मंडळीवरती कायदेशीर कारवाई व्हावी। ज्या शेतकऱ्याला 1,65,00,000 दिले आणि त्या शेतकऱ्याकडून पैसे फिरवून घेतले, पण तो शेतकरी हुशार होता, त्यानं RTGSनं पैसे मारले, तर हा पुरावा आहे। आणि हा पुरावा असताना देखील DDR काही करत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी आहे। त्याचप्रमाणे या मार्केट कमिटीचे जे आता सभापती होते नाना शिंदे, या सभापतींनी या 49 गाळ्याचे मुदत संपल्या या भासून गेल्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी या 46 गाळीधारकाकडून प्रत्येकी 1.5 लाखाप्रमाणे पैसे जमा करून घेतलेले आणि जे घेतले वरती 2 लाख 2.5 लाख तो हिशोब वेगळा आहे, परंतु पावती देतो म्हणून त्यांनी घेतले। त्यापैकी 21 लोकांना 31,50,000ची पावती दिलेली आहे आणि बाकीचे जे 15 हे गाळीधारक आहेत त्यांचे पैसे जमा करून घेतलेले आहेत 22,50,000। ते पैसे कोण वापरते? जे संबंधित क्लार्क असतील त्या विभागाचे त्यांना सस्पेंड ठेवून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि याची शहानिशा स्वतः DDRनं ताबडतोब करून या मार्केट कमिटीचा जो
पावत्या देण्याचा विभाग आहे तो सील करावा आणि वस्तुस्थिती काय ती स्वतः प्रत्यक्ष पाहावी. आमचे जत विजापूर हवेला एक शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्याची जमीन शासनाचं मध्ये नगरपालिकेचा DPचा प्लॅन पडला असताना मार्केट कमिटीनं त्याच्यावरती रिझर्वेशन टाकलं. कुटी नामक शेतकरी आहेत. त्या 7/12 मार्केट कमिटीचं नावही आलं, परंतु काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून कुठल्याही पद्धतीचा मार्केट कमिटीचा ठराव कुठेही झाला नसताना मग जतमध्ये असेल सब कमिटीत, सांगलीला असेल मुख्य बाजारावात कुठल्याही पद्धतीचा ठराव न करता या क्लार्कला कर्मचाऱ्याला हाताशी धरून बोगस ठराव लिहून त्याच्यावरती जे रिझर्वेशन पडलेलं होतं ते रिझर्वेशन यांनी उठवलं आणि त्याची 2 एकर जमीन यांनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्या जमिनीची किंमत आहे, हायवे टच आहे, 10 कोटी रुपये त्याची किंमत आहे. म्हणून DDRना आमची विनंती आहे, ज्या संबंधित कर्मचाऱ्यांनी या भानगडी गेलेत, कुणाचं ऐकून गेलेत, तळापर्यंत त्यांनी जावं. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? कर्मचाऱ्याचं जसं धाडस करणं शक्य नाही. मार्केट कमिटीचा ठराव नसताना मार्केट कमिटीचा बोगस ठराव घालून त्या माणसावरती अन्याय करून त्याचं रिझर्वेशन उठून यांनी ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. DDRने ताबडतोब या कर्मचाऱ्यांना सस्पेंड ठेवून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून याची शहानिशा करून चौकशी करून खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला न्याय द्यावा.